बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे नेवासे पाटलांच्या कुळात झाला. सावित्रीबाई सुद्धा अशिक्षितच होत्या. त्यांनी शाळा शिकलीच नव्हती, पण त्यांच्या नवऱ्याने म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना शिक्षणाचे धडे शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्या पासून शिक्षणाचे धडे घेऊ लागल्या. त्या पहिल्या शिकल्या, सक्षम झाल्या आणि मग शिक्षिका झाल्या. त्या शिकवण्यासाठी बाहेर जात तेव्हा त्यांच्या गावातील लोक त्यांच्या अंगावर शेण गोळे टाकायचे, सांडपाणी टाकायचे, पण त्या कधीच खचल्या नाहीत. त्यांनी त्यांचं ध्येय सोडलं नाही आणि या सगळ्या स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला. आज कोणत्या क्षेत्रात स्त्रीला मान नाही? IAS स्त्री आहे, IPS स्त्री आहे, वैमानिक स्त्री आहे. आज सर्वात क्षेत्रात स्त्रियांना मान हा आहेच, पण त्या स्त्रियांना मान मिळवून देणारी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना मी वंदन करते आणि माझे मनोगत थांबवते. जय